अपलोड होतील. ठीक आहे. सो कालच्या सेशनमध्ये म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण एक बेसिक फंडामेंटल बघितला जावा स्क्रिप्टचा, ज्यामध्ये एखाद्या फंक्शनला आपण कॉल द्यायचा, इव्हेंट अप्लाय करायची. जसं की इथे दिलं बघा, ऑन क्लिक हे इव्हेंट झालं मग जावा स्क्रिप्टचं. त्याच्यामध्ये ऑन डबल क्लिक आहे, डीबीएल क्लिक म्हणतात त्याला बऱ्याचदा. ऑन डीबीएल क्लिक. ओके. त्यानंतर अजून टेक्स्ट बॉक्सेसच्या इव्हेंट्स असतात आपल्या, जसं की ऑन माउस होवर, ऑन माउस लीव, ऑन की प्रेस, की डाऊन, की अप, किंवा ऑन टेक्स्ट चेंज, अशा काहीतरी इव्हेंट असतात. तर त्या इव्हेंट पैकी तुम्हाला जी योग्य वाटेल तुम्ही ती इव्हेंट त्यातनं हँडल करून घेऊ शकता. ठीक आहे. आणि अर्थात त्या गरजेप्रमाणे मी त्याची पण तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड करेल प्रॉपर. डोंट वरी. आता त्याच्यात मोर ओव्हर ऍडव्हान्स फीचर काय आहे? तर ऍडव्हान्स फीचर मध्ये आपण काल ऍरे हँडल करायचं शिकलो. ऍरे कसा यूज करायचा, त्याचं वर्किंग कसं करायचं, त्याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी घेतलं होतं कालच्या प्रोग्राम मध्ये. ठीक आहे. आणि त्यात काही इनबिल्ड फंक्शन्स आहेत, जसं की डेट्सवर तुम्हाला काही ऑपरेशन परफॉर्म करायचे तर तुम्ही डेट ऑपरेशन परफॉर्म करू शकता. त्याला एखादा फॉर्मॅट द्यायचा असेल तुम्ही तो फॉर्मॅट देऊ शकता. ठीक आहे. कशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला ते हँडल करता येतं. म्हणजे अर्थात ज्या गरजेप्रमाणाची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल मी काय करतो, जसं ऍज युजलची गोष्ट आहे, असं काही दरवेळेस गरजेचं नाही की ते फॉर्म एलिमेंट मध्येच किंवा फॉर्म टॅग मध्येच वापरलं पाहिजे. सिम्पल टेक्स्ट मध्ये सुद्धा तुम्ही त्याला हँडल करू शकता. ठीक आहे. सो एसआरसी मध्ये जाऊन मी आपला इंडेक्स पेज जो आहे त्या इंडेक्स पेजला मी हँडल करतो, म्हणजे यूज मध्ये घेतो. फॉर्म पेजला मी बंद करतो सध्या. आणि इथे कुठेतरी एक ठिकाणी मी HR टॅग ऍड करतो पुन्हा होरिझोंटल रुलर साठी. हे तर माहिती आहे सगळ्यांना, ऍडिशनल सांगण्याची गरज नाही ते. ठीक आहे. त्याला सेपरेटर साठी आपण त्याला यूज करतो. आता फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय, एक ड्यू टॅग मला वापरायचा आहे पुन्हा. मी ड्यूचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं की ड्यू टॅग म्हणजे काय आहे, एक कंटेनरचं काम करतो बेसिकली. आणि तो एक डायनेमिक कंटेंट ऍक्च्युली डिव्हिजन टॅग हा. जसं मी तुम्हाला टेबल टॅग पण सांगेल आजच्या सेशन मध्ये, आणि काय म्हणतात त्याला, ड्यू टॅग पण सांगेल. दोघांमध्ये फरक काय आहे ते सगळे तुम्हाला समजून जातील व्यवस्थितरित्या. ओके. असं मला एक आयडी पास करूयात आपण, कारण हँडल करायला डॉक्युमेंट जो आहे तो जावा स्क्रिप्ट मध्ये बाय नेम च्या ऐवजी बाय आयडी फार चांगल्या प्रकारे येतो. कारण बाय नेम्स म्हटलं की तो काय करतो, त्याला ऍरे मध्ये क्रिएट करतो. ओके. सो आपण ते नंतरच्या सेशन्स मध्ये कव्हर करू, डोंट वरी. मी एक त्याला टेम्पररी नाव देतो ह्या ला, जसं की डेमो डी काहीतरी एक नाव दिलं. ठीक आहे. आणि सिम्पली इथे एक जावा स्क्रिप्ट साठी स्क्रिप्ट टॅग ऍड करतो. आणि मला इथे त्याला काय करायचं, डेट बाइंड करायची. ठीक आहे. आता डेट बाइंड करण्यासाठी माझ्याकडे ऑप्शन, जसं मी काल सांगितलेलं तुम्हाला, तुम्ही डायरेक्टली त्याला असाइन करू शकता. जसं पहिल्यांदा एक व्हेरिएबल आपण वापरूया, var dt इक्वल्स टू न्यू डेट. ठीक आहे. आता न्यू डेट, आता हा काय माझ्या सिस्टीमचा आहे बरं का, माझ्या ब्राउझरची, म्हणजे बेसिकली मी जिथे माझा वेब पेज रन करतो हा सध्या तिथे काम करेल. बट बेसिकली कधी कधी काय होतं की तुमच्या सर्व्हरची डेट एट टाइम घेतल्या जाते, हे लक्षात घ्या. आणि मग नंतर मी काय करतो, एक डॉक्युमेंट, आपला जो ऑब्जेक्ट आहे तो वापरतो, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. एक सेकंड. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडीचं नाव आहे आपलं डेमो डी. त्याला इनर HTML जो आहे तो असाइन करायचा आहे मला डी. बस एवढंच करायचं आहे, बाकी काय. जस्ट प्रोजेक्ट रन करतो मी, रन ऍज ऑन सर्व्हर. तिथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तिथे माझी डेट आली. म्हणजे डायरेक्टली ते प्रॉपर हँडल होतं, असं काही त्याला तुम्हाला लॉजिक लावण्याची वेगळी गरज नाहीये. तो डायरेक्टली ऑपरेट होतो, सगळं काही व्यवस्थित त्याचं काम करतो. बरं, माझा प्रश्न हा नव्हता. माझा कन्सर्न काय आहे की मला त्याला हायलाइट करायचं होतं. मला डेट आणि टाइम असं काही प्रॉपर नको होतं. म्हणजे एवढं जे दिसतंय ना तुम्हाला, मंडे एप्रिल 08/2024 18:13:42 GMT +5
+0530 GMT जो आहे ना आपला इंडियन स्टँडर्ड टाइम, ते एवढं काही मला असं बघायची गरज नाही वाटत. मला सिम्पली त्याला काय करायचंय, डेट मंथ इयर एवढंच बघायचंय. ओके. सो त्याला तुम्ही काय करू शकता, फॉर्मॅट करू शकता. कसं करता येईल फॉर्मॅट? तर न्यू डेट इक्वल्स मध्ये आपण जे वापरतो ना ब्रॅकेट, त्याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला काय करायचंय, तुमच्या डेटचं एक फॉर्मॅट सांगायचं आहे, कसं तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यात सांगण्यासारखं काय काय आहे, कसं कसं वापरतात, त्याच्यात लॉजिक्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे. जस्ट एक एक्झाम्पल घेऊयात आपण. जसं की आजची डेट मी इथे निवडतो. ओके. असं की 2024 म्हणजे इयर आला, कॉमा केला मी, त्याच्यानंतर आजचा मंथ वापरतो 04, आजची डेट वापरतो 0. ठीक आहे. जस्ट सेव्ह केलं मी, रिपब्लिश आणि सिंक्रोनाइज पण झाला. जस्ट चेक करूया काय इफेक्ट येतो. काही चालू नाही पहिला. झालं झालं झालं. बट डेट वेगळी आली ना, असं नव्हतं पाहिजे. मे 8 कसा आला इथे, 4 म्हणजे मे थोडी होणार आहे तो. मी 0 वापरल्यामुळे काही कन्फ्युजन झालं त्याचं. 0 काढून टाकतो मी, बघतो परत एकदा रेस. नाही. 8/2/2024 तर बरोबर घेतला त्याने तारीख, पण ठीक आहे. याला 3 करून बघतो. आता एप्रिल करतो काय हा? हो. असं नव्हतं पाहिजे बेसिकली, असं हे रॉंग आहे. 4 नंबर्स. जस्ट एकच मिनिट द्या मला, मला कन्फर्म करायचंय फक्त टेक्स्ट मध्ये माझ्याकडे जे आहे. असं नाही पाहिजे, कारण आता मी जर इथे 0 लिहिलं तर 0चा अर्थ जानेवारी थोडी होणार आहे. इथे दाखवतो जानेवारी, पण तो जानेवारी थोडी होणार. 0 मंथ कोणता असणार आपल्याकडे असा? म्हणजे 11 म्हटलं की हा डिसेंबरच कन्सिडर करणार आहे, असं काही असेल जे की रॉंग आहे. ठीक आहे. आणि मला डेटचा ऑब्जेक्ट मला कन्फर्म नाही होते. हे असं नाही व्हायला पाहिजे होतं, हे चुकतंय. मग याच्यात नंबरचा, डेटचा इश्यू होतोय, म्हणजे कोणता मंथचा इश्यू होतोय, डेटचा नाही होतोय, बट मंथचा होतोय. ठीक आहे. मग याला अजून दुसऱ्या वेळेने लिहून बघूयात आपण. सॉरी, स्प्रिंग टाईप मध्ये. ठीक आहे. जसं की आता सध्याचा एप्रिल आहे. सो एप्रिल 8/2024. ठीक आहे. जसं एकदा टाईप करून बघतोय मी, सेव्ह करून बघा. एप्रिल 8/2024. बट डेट आणि टाइमचा मी विशेष असा यूज नव्हता करायला सांगितलं, तेव्हा त्यानं काय केलं, टाइम स्किप केला. त्याने फक्त डेटचा विचार केला आजच्या. ठीक आहे. त्याला हे याच्यात फॉर्मॅटिंग नाही होत, कारण हा नॉर्मल वर्किंग करतो, त्याला फॉर्मॅट नाही होत. ठीक आहे. ते लक्षात घ्या. त्याला फॉर्मॅटिंग वगैरे करणं शक्य नाही, ते करणार पण नाही. आणि फॉर्मॅटिंग वगैरे प्रकार जर करायचा असेल तर आपल्याला तो डेटाबेस मधनं ऍज डेट टाईप मध्ये त्याला कन्वर्ट करावं लागेल, कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे. मग एसक्यूएल चे वेगवेगळे डेट फॉर्मॅट्स आहेत. मग तो तिकडे आणल्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये फॉर्मॅट देऊ शकतो. ठीक आहे. प्युअर जावा मध्ये होतं, म्हणजे जावा कोडिंग जर आपण वापरायला गेलो तर त्यातही होतं ते. बट नॉर्मल जावा स्क्रिप्ट मध्ये नाही करता येत. सिम्पली तुम्हाला हँडल करता येतात फक्त तेवढेच ऑब्जेक्ट, तिथे तुम्ही बघताय. ठीक आहे. तर हा डेटचा झाला. आपण काही डेटचे फॉर्मॅट्स पण बघूयात अजून काय काय दिसतात मला ते वर्किंग साठी. हे तर नॉर्मल डेट झालं म्हटल्यावर. हा एक डेटचा झाला. अजून काय करता येऊ शकतं मला? अजून मॅथमॅटिक्सचे पण आहेत काही. मॅथमॅटिक्सचे पण बघून घेऊयात लगेच आहे तर. डीव, आय डी, मॅथ, डी.
मी नाव फक्त सर एक समजून घेण्यासाठी सिमिलर देतोय. मी मॅथ डिव लिहिला म्हटल्यावर तो वर्किंग येतो असं नाही बरं का. ठीक आहे. आणि जसं जावा मध्ये आपण काय करतो, लायब्ररीज इम्पोर्ट करतो, तसं जावा स्क्रिप्ट मध्ये लायब्ररी इम्पोर्ट करायची गरज नाही. तो डायरेक्टली वर्किंग मध्ये येऊन जातो. ठीक आहे. जसं की मला व्हॅर सॉरी एमडी इक्वल्स टू एमडी नाही सॉरी व्हॅर पी आय पाय व्हॅल्यू मला चेक करायची. मॅथ डॉट पाय नावाचं एक व्हेरिएबल मी पास केलं का. ठीक आहे. जस्ट चेक करूयात. डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी मॅथ div डॉट इनर HTML इक्वल्स टू सेव्ह केला मी. जस्ट रिफ्रेश करून बघतो परत. मला आउटपुट यायला पाहिजे. इथे दिसतं बघा 3.141592653 जो काही नंबर असेल माझा. ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिकली खूप साऱ्या मेथड ह्या इनबिल्ड दिल्या जातात आपल्याला. ओके. आता हा पायचा सिम्बॉल झाला म्हणून मला काय करायचंय, मला एखादं ऑब्जेक्ट एखादा नंबर जो असेल, इथं मला काय करायचंय, काही मॅथमॅटिक्सचे इनबिल्ड फंक्शन वापरायचे. फॉर एक्झाम्पल राऊंड. ओके. आता राऊंड करणे म्हणजे काय, राऊंडिंग अप म्हणतो ना आपण. मोस्ट अप्रोप्रिएट पॉसिबल इंटेजर असा त्याचा अर्थ आपण धरूयात सध्या. म्हणजे 0.5च्या खाली असेल व्हॅल्यू तर ती -1च्या इंटेजरला जाते. 0.5च्या वर असेल व्हॅल्यू तर ती +1च्या इंटेजरला जाते. म्हणजे 7.4 जर असेल तर तो 7 होतो. 7.6 7 असेल तर तो 8 होतो आपल्या कन्सिडरेशन मध्ये. मग त्यासाठी हा राऊंड फंक्शन आपण वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट पॉसिबल किंवा प्रिव्हियस पॉसिबल इंटेजर व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल मी 4.6 वापरला. आता व्हॅल्यू मी तर पायच ठेवतो सध्या. मी नाव काही पण ठेवू शकतो त्याचं. मी फक्त व्हॅल्यू म्हणजे काय झालं, फक्त फंक्शन वेगळं वापरलं राऊंड साठी. आता त्याची आन्सर मला प्रॉपरली चेक करायची होता. 5 दिलं. बेसिकली 5 काय घेतलं, कारण 4.6 घेतलाय. अबो हाफ हाफ मोर दॅन हाफ आहे ना सध्या. मी जर हीच व्हॅल्यू 3 घेतली असती तर नॉर्मली मला तो काय करेल, 4च दाखवेल. ठीक आहे. सिमिलर मी याला काय करू शकतो अजून, मी याला सील पण म्हणू शकतो. आता सीलचा अर्थ काय होतो, बेसिकली नेक्स्ट पॉसिबल इंटेजर्स, जनरली असाच अर्थ होतो त्याचा. बघायला 5. बेसिकली व्हॅल्यू किती आहे, 4.3 आहे. नावाप्रमाणेच होतो मी सील. सीलचा अर्थ होतो आपल्या पद्धतीमध्ये सेलिंग. आपण म्हणतो ना, घराची छत म्हणतो. छत म्हणजे वरच्या बाजूला असते. ओके. सेलिंग फॅन वगैरे जो प्रकार म्हणतो आपण वरच्या बाजूला. तर हा नेक्स्ट पॉसिबल इंटेजरच देणार. हा 4.1 करून बघतो बघा. 4.1 केलाय आणि रिफ्रेश केलं तरी सुद्धा तो 5च आहे. मी रिफ्रेश करतोय. जोपर्यंत मी त्याला 4.0 देत नाही तोपर्यंत. आता आय गेस हा व्हायला पाहिजे होता डायरेक्टली 4.0. हा आलं. ते रिफ्रेश झालं नव्हतं कदाचित त्यामुळे. आता मी 4. याला सीलच्या ऐवजी मी फ्लोर म्हटलं आणि मला अँसरचं नाव देतो मी सध्या 4.4. तर फ्लोरचा अर्थ नावाप्रमाणे. फ्लोर काय होईल, प्रिव्हियसला डाऊन व्हॅल्यूला तो असाइन करेल. म्हणजे आता माझं काय, तो 4.4 आहे. मी जर सील म्हटलो असतो तर काय असता, तो 4.4चा 5 झाला असता. आता 4.4 आहे, तो काय करेल, 4च ठेवेल. पण याच्या उलट जर मी 4. तिथं त्याच्यावर ठेवेल 4.9 केलं मी, तर आपल्या भाषेमध्ये तो हा 5 व्हायला पाहिजे. पण हा 5 नसणार, हा 4च असणार. म्हणजे ही ऑटोमॅटिकली काय होतं, हे फंक्शनॅलिटीवरती कॅल्क्युलेशन होऊन जातात. ह्या फंक्शन्स तुम्हाला इनबिल्ड दिलेले आहेत. ठीक आहे. आणि नंतरचा आहे TRUNC, याला म्हणतात ट्रंकेट. आता ट्रंकेट काय करतं, तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह इंटेजर्स किंवा निगेटिव्ह इंटेजर्स जे आहेत तेच, म्हणजे सिम्पली इंटेजर व्हॅल्यू तुम्हाला देतो. आता चेक करूया. 6.9 लिहिलाय. ओके. चेक करा आन्सर काय येते, 6. इथे तो सील करणार नाही किंवा फ्लोर करणार. जी व्हॅल्यू अॅक्युरेट आहे, अप्रोप्रिएट आहे तीच देणार, पण इंटेजर फॉर्म मध्ये. इथे फक्त लक्षात ठेवायचं इंटेजर फॉर्म, बाकी काही नाही. ठीक आहे. सिमिलरली म्हणजे अजून काय म्हणता येईल मला याच्यामध्ये. हा, आपण कोणते कोणते फंक्शन घेतले, राऊंड घेतला, सील घेतला,
फ्लोर घेतला आणि ट्रंकेट घेतला. ठीक आहे. मोस्टली याच्यात अजून काही नाहीये. इफी फेल्स वगैरे तर तुम्हाला कॉमन तर वापरताच येतात, त्यामुळे त्याचाही प्रश्न नाहीये. ऍडिशनल मध्ये आपला याच्यात राहिला येतो जावा मध्ये, तो तेव्हाच घेईल मी, तेव्हा जावा स्क्रिप्ट मध्ये पण घेईल, फॉर इच नावाचा. ओके, तो लक्षात आहे माझ्या अजून. आपण तो तेव्हाच घेऊया. अं, अजून मला काय सांगता येईल तुम्हाला याच्यात? हो, ठीक आहे, सफिशियंट आहे. गरज नाही जावा स्क्रिप्ट मध्ये, कारण अजून एवढं डिटेल मध्ये जावा स्क्रिप्ट घेण्याची गरज नाही पडणार आपल्याला तरी. उद्याच्या म्हणजे आजच्या सेशन मध्ये जर टेबल टॅग आपला पूर्ण समजून संपला, की मग आपण काय करूया, जावा स्क्रिप्टचा वापर करून एलिमेंट्स क्रिएट करण्याचा प्रकार करून बघू. म्हणजे एलिमेंट्स कसे क्रिएट होतील रन टाइम. म्हणजे तुम्हाला जो नोड जेएस रिॲक्ट जेएस जे शिकवायचंय मला पुढे चालू, त्याच्यात पण कळेल की एक्झॅक्टली डॉक्युमेंट एलिमेंट कसे तयार होतात जावास्क्रिप्ट मध्ये. एक बेसिक हायलाइट फंडामेंटल साठी, बाकी काय. तर वेब ऍप मध्ये मी एक पेज बनवतोय नवीन, जेएसपी फाईल. सिम्पल एचटीएमएल पण घेऊ शकतो आज घडीला, कारण आतापर्यंत आपण काही ज्या जेएसपीचं चालू केलेलं नाही. आपण फक्त एचटीएमएल चे कंटेंटच बघितले वेब टेक्नॉलॉजी मध्ये. मी तर टेम्पररी देतोय टेबल्स. आणि याला लिंक करून ठेवतो मी इंडेक्स पेज मध्येच, जसं वरती पेज केलं तसा सेम. एम% NBSP टेबल्स टू टेबल्स पेज. ठीक आहे, आता हा ब्लँक पेज माझा रेडी झाला. आता ह्या टेबल्स पेज मध्ये मला काय काय दाखवायचे मी तुम्हाला ते पहिल्यांदा समजावून सांगतो. सिम्पली मला काय करायचं आहे, टेबल टॅग वापरायचा आहे, जो आपला जनरली HTML मधून मिस झाला होता, तो कव्हर करतोय मी. ठीक आहे. सो टेबल टॅग वापरताना टेबल ओपन आणि क्लोज करायचं आहे, जसं फॉर्म टॅग साठी होतं. वेगळं लॉजिक काहीच नाही. एक टेबल टॅग ओपन, टेबल टॅग क्लोज. आता टेबल्स मध्ये काय असतात, तर टेबल्स मध्ये असतात रोज आणि कॉलम्स. तर बेसिकली टेबल मध्ये इथे सुद्धा रो आणि कॉलमच असणार. फरक फक्त एवढा आहे की रो असेल तर त्याला लिहिताना पूर्ण रो नाही लिहित, त्याला लिहितात TR म्हणजे टेबल रो. आणि कॉलम असतील तर त्याला लिहितात TD टेबल डेटा. ठीक आहे. पण ऍक्च्युली TDचा अर्थ टेबल डेटा तुम्ही नॉर्मल म्हणू शकता, पण त्याला TD म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणाल, कॉलम्स, किंवा त्याला सेल पण म्हणतात. ठीक आहे. सो याला अजून दोन गोष्टीमध्ये तुम्हाला सॅग्रिगेट करता येतं, सेपरेट करता येतं, ते म्हणजे टी हेड. हे नवीन ऍड झालेले टॅग्स. ठीक आहे. टी हेड. आणि नंतर असतो टी बॉडी, म्हणजे टेबल बॉडी. टी हेड मध्ये फक्त हेड्स असतात. हेड्स म्हणजे TH, ज्याला आपण जनरली काय म्हणतो त्याला, हेडिंग्स म्हणतो. ठीक आहे. पण मला पहिल्यांदा, जसं मी म्हटलंय, मला पहिल्यांदा काय करावं लागेल, TH ऍड करावे लागतील. याला हेडिंग्स म्हणतोय मी. मी पहिल्यांदा रो वापरलाच नाही ना, मला पहिलं रो क्रिएट करावं लागेल त्याचा, सॉरी. TR. ठीक आहे. आणि नंतर TH. कारण रो शिवाय मी कॉलम पण बनवू शकत नाही किंवा सेल पण बनवू शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे मला रो प्रत्येक वेळेस वापरावा लागेल. सो TH चा अर्थ मी काय घेतोय, हेडिंग घेतोय. मी त्याला मुद्दाम कमेंट पण लिहितो, लक्षात असू द्या. TH स्टँड्स फॉर टेबल हेड्स. ठीक आहे. मग आता इथे मी हेडिंग लिहितोय, फॉर एक्झाम्पल सिरियल नंबर्स. आपण ज्याला हॅश वगैरे वापरतो बऱ्याचदा. ठीक आहे. दुसरा आहे पुन्हा TH, त्याच्यात मी लिहितोय नेम. पुन्हा TH, त्याच्यात लिहितोय सपोज मी मोबाईल. ठीक आहे. पुन्हा मी एखादा TH वापरतोय, त्यात लिहितोय मी ईमेल. आणि लास्ट मध्ये पाहिजे तर सपोज सिटी, किंवा जे तुम्हाला वाटत असेल ऍड्रेस, जे काय वाटत असेल ते. म्हणजे माझ्याकडे सध्या किती झालेले आहेत हेडिंग्स, 1 2 3 4 5. ठीक आहे. तर ह्या टी बॉडी मध्ये सुद्धा मला काय करणं आहे, TR घेतल्यानंतर तिथे मला तेवढे टेबल डेटा वापर, टेबल डेटा लक्षात घ्या. दोघांमध्ये फरक मी सांगेल तुम्हाला काय काय फरक येतो. ठीक आहे. सध्या फक्त समजून घ्या. 1 म्हणजे माझा सिरियल नंबर आला. ठीक आहे. सिक्वेन्स हाच घ्यायचा, सिक्वेन्स बदलता कामा नये, सिक्वेन्स हाच ठेवावा लागेल. पुन्हा TD,
मी यालाच कॉपी पेस्ट करतो म्हणजे मला दरवेळेस लिहावं लागणार नाही तो. इथे मी सपोज नाव लिहिला सुमित. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर 90 22 00 99 88 जे काय वाटत असेल ते. त्याच्यानंतर त्याचा ईमेल आहे. ठीक आहे. सो ईमेल लिहिला मी sumit@yahoo.com. त्यानंतर ऍड्रेस, सपोज ऍड्रेस लिहिला मी महाराष्ट्र. त्याला सेव्ह केलं. जस्ट रिफ्रेश करा, टेबल आला. पण टेबल आल्यानंतरही तो टेबल सारखा वाटत नाही, फील होत नाही, जाणवत नाही. मग त्यासाठी काय करणार मी, टेबल आहे ना माझा वरती ओपन केलेला, याच्यात मी टेबलला बॉर्डर अप्लाय करणार. बस एवढंच करायचंय. तसं आपण त्या इमेजला अप्लाय केलं होतं ना स्टाईल मध्ये बॉर्डर, इथं डायरेक्टली इंटिग्रेटेड आहे. तुम्ही बॉर्डर पण बनवू शकता. बॉर्डर आली. प्रॉपर तशी जर पाहिजे असेल काही वेगळे इफेक्ट वगैरे देऊन, मग आपण याला स्टाईल टॅग वगैरे वापरू शकतो. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. बॉर्डर स्टाईल कोलन सॉलिड आणि नंतर बॉर्डर हायफन विड 1 पिक्सल झालं. त्याला सेव्ह करा. नाही है ना. पण जसं मी म्हणलं, मी कुठे अप्लाय केले, टेबलला. तर इफेक्ट पण कुठे अप्लाय झालाय, टेबल. कारण नॉर्मल जर तुम्ही म्हटलात त्याला इफेक्ट पूर्ण देण्यासाठी, तर तुम्हाला मग तो सांगावा लागेल TH TD TR वगैरे वगैरे. मग त्यासाठी काय करणार मी, माझी जी CSS आहे ती CSS इथे अटॅच करेल, इथे लिंक करेल आणि त्याच्यात ते वर्किंग करेल. म्हणजे मला जे जे टेबलचे पाहिजे ते. तर मी तुम्हाला ते सांगेल पुन्हा कसे करायचे. आपण सध्या फक्त काय करूयात, इथे बॉर्डर वगैरे जो काही प्रकार होता तो पण अप्लाय करतो बस. बाकी काही नाही. जे जुनं होतं तेच ठेवतो. बरं तुम्ही हे बघा, तुम्ही बघितलं असेल याच्यात एक अज्युम्शन काय, की जनरली जिथे जिथे मी TH वापरलंय ना, तिथे तिथे बघा ऑटोमॅटिकली तो बोल्ड झालाय, डार्क. ओके. फॉन्ट साईज थोडीशी मोठी आहे आणि माझा कंटेंट जो आहे ना तो त्या सेलच्या सेंटरला आहे बघा. ऑटोमॅटिक अलाइनमेंट पण काय झाली त्याची सेंटर झाली. टेक्स्ट तसं नाही. जसं टेक्स्ट काय नॉर्मल आहे, TD मध्ये जो म्हणतोय मी. ठीक आहे. म्हणजे हे बेनिफिट मला कुठे मिळतात, टेबल टॅग मध्ये मिळतात, सिम्पल टेबल मध्ये. ठीक आहे. आता मी सिम्पली हा TR जो आहे टी बॉडी मधला, याला रेप्लिकेट करतो कॉपी करून खाली. जसं हा 2 नंबरचा आहे, याचं नाव घेतलं सपोज मी आनंद. त्याचा मोबाईल नंबर सपोज मी शेवटचे नंबर बदलले, आय गेस बरोबर आहे. ठीक आहे. त्याचा ईमेल आयडी सपोज मी घेतला anand.s@gmail.com आणि ऍड्रेस महाराष्ट्र, किंवा महाराष्ट्राच्या ऐवजी सपोज आपण म्हणूयात हा दिल्लीचा आहे. ठीक आहे. मी नंतर एक कॉपी केला, पुन्हा एक तिसरा नंबर ऍड केला. मी पहिले एक डाटा क्रिएट करून घेतोय, म्हणजे तुम्हाला मला वेगळं काही सांगायचं ते समजून सांगेल मी मला काय सांगायचं. ठीक आहे. हो. आणि हा पण महाराष्ट्राचा आहे. ठीक आहे. आणि शेवटचा अजून एक ऍड करतो 4 नंबरचा. जसं नाव सपोज मी ठेवलं गौरव. ठीक आहे, जीमेलच ठेवूया. आणि या व्यक्तीचा पण ऍड्रेस महाराष्ट्र. आता याला रिफ्रेश करायचं बघा. मला पाहिजे तसा तो ऍड्रेस क्रिएट झालेला, म्हणजे पाहिजे तसा टेबल क्रिएट झालेला आहे. त्याची हाईट विड्थ आपण जे काही स्टाईल वगैरे वापरणार ते तुम्ही वापरू शकता, नो डाऊट्स. मला एक याच्यात गोष्ट वेगळी सांगायची तुम्हाला सगळ्यांसाठी, ती म्हणजे जस्ट इमॅजिन करा की तुम्हाला काही विद्यार्थी जे आहेत ना, एका खाली एक जे दिसतात बघा इथे, हे विद्यार्थी 3 आणि 4 नंबर सिरियल असलेले, ह्या दोघांचा ऍड्रेस बघा काय आहे, महाराष्ट्र महाराष्ट्र सेम. मी सुमितला कन्सिडर नाही केलं, कारण काय सुमित एका विद्यार्थ्याच्या इन बिटवीन आलाय, ज्याचं ऍड्रेस दिली आहे. कुठेतरी तो फरक पडला, त्याच्यामध्ये गॅप आला. पण माझं काय म्हणायचंय, की ह्या दोघांसाठी सेपरेट सेपरेट ऍड्रेस का लिहावा मी, माझ्याकडे एकच ऍड्रेस घेता येईल ना मला. कोणता, महाराष्ट्र. म्हणजे आपण काय करतो बरेचदा, एक मी वर्ड फाईल चालू करून दाखवतो पहिल्यांदा, म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळेल. ठीक आहे. याला मी कॉपी करून घेतो वर्ड मध्ये, पेस्ट करतो. आलंच नाही का, ठीक आहे, टेबल टॅग मध्ये घेतो डायरेक्ट.
किती तो 1 2 3 4 5 आणि 5. ठीक आहे. 5 बाय 5. 5 बाय 5. अवघड झालं. ठीक आहे. क्यों रे भाई, क्या हुआ? ठीक आहे, नाही होते का? चालते, काय हरकत नाही. आपण त्याला काय करूया, इन्सर्ट करूया डायरेक्ट. इन्सर्ट 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 ऑब्जेक्ट 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 फ्रॉम फाईल नाही. वेब पेज मधनं करता येईल का मला? डेटा टॅब, लिंक टॅब कुठे दिसतंय? बुकमार्क, क्रॉस रेफरन्स, टेबल, टेबल, एक्सेल स्प्रेडशीट. एक्सेल मध्ये करता येतं का मला, बघू द्या. म्हणजे तो ऑप्शन होता वर्ड मध्ये, नाही की काय मला आठवत नाहीये. डेटा मध्ये गेट फ्रॉम एक्सटर्नल, गेट डेटा फ्रॉम फाईल, फ्रॉम अदर सोर्सेस, फ्रॉम वेब. ठीक आहे, इथं वेबसाईट आहे आपल्याकडे, त्या वेबसाईट मधून डाटा घेऊयात आपण डायरेक्टली. ओके, वेब ऍड्रेस लिहितोय मी. ओके, तो ऑटोमॅटिक डिटेक्ट करेल ना. एक्सेल मध्ये फीचर दिलेले आहे आपल्याला. तो डायरेक्ट डिटेक्ट करतो टेबल कोणता आहे म्हणून. हे बघा, आपला टेबल डायरेक्ट पिक करून घेईल. लोड करायचा डायरेक्ट. झालं. अप्लाय, क्लोज. बरं, मला काय सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना. यात काय आहे, की इथे जो ऍड्रेस आहे ना माझा, हा रिपीट रिपीट झालेला आहे ना दोघांसाठी, महाराष्ट्र. मला ह्या दोघांपैकी एकालाच म्हणजे कॉमन ऍड्रेस द्यायचा आहे. आपण काय करतो ना बऱ्याचदा, मर्ज अँड सेंटर म्हणतो इथे. ठीक आहे, त्याच्यात इफेक्ट अप्लाय होत नाहीये. क्लिअर मधनं क्लिअर फॉर्मॅट करून बघतो मी. व्हायला तर पाहिजे होता. ठीक आहे. कॉपी, पेस्टेशन, ऍज टेक्स्ट 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 फक्त व्हॅल्यूज घेऊया. ठीक आहे, आणि ह्या दोघांना मला काय करायचं होतं, मर्ज करायचं. याला सेंटर करून घेतो मी, अलाइनमेंट हे असं दिसतंय. तर हे असं करता येतं, ह्या दोघांसाठी ही व्हॅल्यू मला कॉमन घेता येते. त्याला मी आता जर प्रॉपरली बॉर्डर्स अप्लाय केल्या ऑल टाईपची, आणि याला जर मी प्रिंट प्रिव्ह्यू बघितला, हे बघा, जसं सोबर दिसतं विशेष म्हणजे. कारण काय, अमोल आणि गौरवचा ऍड्रेस सेम, महाराष्ट्र. मी वरचा महाराष्ट्र का निकेऊ करू शकतो, कारण तो दिल्लीच्या डिफरन्स मध्ये आहे. डिफरन्स मध्ये म्हणजे आनंद इन बिटवीन आला. हे जर एक सलग असं तर मी सगळ्यांना करू शकलो असतो तसं. मग असं काहीसं जर करायचं असेल तर ते करता येतं. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, काही वेगळे इफेक्ट्स आहेत. वेगळे इफेक्ट्स म्हणजे त्याच्यासाठी पहिल्यांदा लॉजिक पहिले क्लिअर करून घ्यावं लागेल तुम्हाला. जर तुम्हाला 2 रोचा डाटा एकत्र आणायचा आहे, ह्या दोघांचा डाटा एकत्र आणायचा आहे, ठीक आहे, तर रो स्पॅन. कॉलम एकत्र आणायचे तर कॉल स्पॅन नावाप्रमाणे. ठीक आहे, पण कुठून आणायचंय ते पहिल्यांदा सांगावं लागतं. जसं माझा 3 नंबर आणि 4 नंबर एकत्र व्हायला पाहिजे, तर 3 आणि 4 एकत्र करा. तर 3 नंबरचा जो टीडी आहे ना, हा काढून टाकतोय. आणि इथं जो आहे टीडी, आता याला सेव्ह करा पहिले. किती मेस्टअप झालं चेक करा. याची व्हॅल्यू गायब झाली गौरवची. आणि मला काय म्हणायचं, की हा जो महाराष्ट्र आहे, हा 3 आणि 4 सोबत मिक्स व्हायला पाहिजे. मग मी आता इथे काय करतो बघा, रो स्पॅन इक्वल्स टू 2. ठीक आहे, आता चेक करा. 2 रो काय झाले, मिक्स झाले. याला काय म्हणतात, मर्जिंग. रो स्पॅन म्हणतो मी. म्हणजे जिथून पुढे तुम्ही सांगाल, म्हणजे जिथे सांगाल तिथून पुढे तो अटॅच करतो, अप्लाय करतो त्याला. जसं मी रो स्पॅन म्हटलं, तर रो स्पॅन तिसऱ्याला झालंय आणि चौथ्याला ऍड होईल. मला जर पहिल्यापासून पाहिजे असेल तर मी काय करेल, पहिल्यापासून काउंट करेल. कुठून, टीडी पासून. तर टीडी मध्येच तो काय झाला, रो स्पॅन झाला, टीआर ला नाही झाला. ही कॉन्सेप्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. टी आर ला मी काय केलंय, रो स्पॅन नाही म्हटलं, मी कुठे ऍड केलाय तो, त्या टीडी ला ज्याला मला मर्ज करायचं रो स्पॅन ला. तर 3 नंबरचा स्टेट म्हणजे ऍड्रेस आणि 4 नंबरचा ऍड्रेस काय झाला, 1 झाला. आता याच्यात व्हॅल्यू बेसिकली 4 आहेत, पण ती चौथी कोणाकडनं उचलतोय तो, तिसऱ्याकडनं. मी जर एक नवीन टीडी टीआर वगैरे ऍड केला,
जस्ट एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला 5 नंबरचा. ठीक आहे. याच्यात आता रोज पॅन वगैरे मी वापरत नाही, आणि तसं ते अप्लाय होणार नाही कुठेतरी सध्या केलं तर, कारण पुढचा एलिमेंट नाही माझ्याकडे. बघा, समजा तुम्ही म्हणत असाल की 2 सोडा, 2 सोडल्यानंतर तो 2च घ्या. तो चौथ्याला ऍड नाही करणार, 5व्याला ऍड नाही करणार. सिमिलरली मला काय करायचं होतं, मला एक कॉमन ऍड्रेस घ्यायचा होता. जसं की आता ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2 असे 2 आहेत माझ्याकडे सगळ्यांसाठी. ठीक आहे. मी काय करतो, प्रत्येकाचे ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2 असे 2 लिहितो. बघा आता इथे महाराष्ट्र, महाराष्ट्र. सिमिलरली हा दिल्लीचा आहे, दिल्लीचा आहे, पण हा शिक्षणासाठी भोपाळला शिफ्ट झाला. एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा प्रश्न संपला, हा महाराष्ट्रावाला होता, याचाही प्रश्न संपला. ओके. इथे काय ऍड करतो, इथे पण ऍड करतो. जॉबसाठी किंवा नोकरीसाठी गुजरातला शिफ्ट झाला. इकडचा हा शिक्षणासाठी महाराष्ट्रात आला. आता पूर्ण आपला टेबल मिसच झाला बरं का, पुन्हा पुन्हा सांगतोय. ठीक आहे. बघा, हा जो ऍड्रेस होता, हा ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2 असे 2 दाखवलेत मी. म्हणजे ऍड्रेस फॉर कम्युनिकेशन आणि परमनंट ऍड्रेस अशा पद्धतीत माझ्या मते. पण मला काय करायचंय, हा जो कॉलम आहे ना, हा 2 कॉलमला मर्ज करायचा मला. तर सिमिलरली सेम करणार मी. काय करणार, हेडर जो आहे माझा, याला मी काय म्हणेल, कॉल स्पॅन. किती पाहिजेत मला, 2 पाहिजे. मी 2 सांगितले. बघा आता आउटपुट कसं दिसतंय. संपला प्रश्न. इथे मी मर्ज का नाही केलं, कारण एक हा जो होता अमोल नावाचा व्यक्ती, याचा रेसिडेन्शियल पण महाराष्ट्र आणि वर्किंग परमनंट पण महाराष्ट्र आहे. आणि याचा गौरव डी जो आहे, हा काय आहे, महाराष्ट्रात आहे, बट सध्या वर्किंगला, कम्युनिकेशनला, परमनंट साठी, तो जॉब साठी तिकडे आहे. हा तमिळनाडूचा राहणार आहे आणि हा महाराष्ट्रात जॉब जॉब करतोय किंवा शिक्षण घेतोय. म्हणजे कॉल स्पॅन जर मी म्हटलं तर कॉलम मर्ज होती. मी सध्या मुद्दाम हेडिंग करून दाखवलंय. तुम्ही टीडी पण करू शकता, हे 2 एकत्र करू शकता, काही हरकत नाही त्याची. जसं सुमितचा दोघांचाही ऍड्रेस काय त्याचा सेम, तर तुम्ही सुमितचे दोन्ही ऍड्रेस सेम ठेवू शकता. मग काय करणार मी त्याला, सुमितच्या दोन्ही ऍड्रेस साठी इथे, कुठे सुमित, सुमित सुमित ह्या इथे. ठीक आहे. एकच ठेवणार मी. काय म्हणणार त्याला, कॉल स्पॅन इक्वल टू 2, आणि हा वाला काढून टाकला. झालं, संपला प्रश्न. म्हणजे दोघंही ऍड्रेस त्याचे काय, सेम आहेत. मग कॉलम असंही पण स्पॅन करता येत. फक्त लक्षात काय ठेवायचं, कॉल स्पॅन म्हणजे कॉलम मर्ज करणे, रो स्पॅन म्हणजे रो मर्ज करणे. पण दोन्ही ऍट्रिब्यूट कुठे अप्लाय केलेत मी, टीडी ला. रो स्पॅन केला म्हणजे मी टीआर ला अप्लाय नाही केला, तो टीडी लाच अप्लाय केला. हे लक्षात घ्या. करू शकता, यालाही करू शकता असं नाही, पण ते किती वर्किंग होतं, काय होतं, त्यावर पण डिपेंड आहे. पुन्हा डाटा कुठेतरी मेस झाला, चुकीचा वाटायला लागला, कुठेतरी डाटा डिस्टर्ब होतो, त्यापेक्षा टीडी लाच हँडल करत चालू व्यवस्थित. ठीक आहे. आता मी काय करतो, टेम्पररी इफेक्ट माझे जे आहेत ते अंडू करतो. तुम्हाला जे दाखवायचं होतं ते दाखवून झालं, बाकीच्या गोष्टीची गरज नाही. ठीक आहे. ऍड्रेस काढून टाकतो मी सगळे. ठीक आहे. आता काल आपण एक पॅडिंग प्रकार शिकलो होतो. आता इथे तो अजून जास्त चांगला समजेल तुम्हाला. ठीक आहे. मागच्या सेशन्स मध्ये इथे बघा, मॅप पॅडिंगचा अर्थ काय होतो, इंटरनल स्पेस. जसं सुमित नावाचा जो व्हॅल्यू आहे माझी, ते सुमितची व्हॅल्यू काय झालेली आहे, एकदम बॉर्डरला चिकटून झाली बघा, डाव्या साईडला, बॉटमला, टॉपला. फक्त उजव्या साईडला थोडीशी जागा शिल्लक दिसतीये, कारण गौरव डीने काय घेतलंय, लाईन टू लाईन डाटा मॅच करून घेतलाय सगळा. मला काय करायचंय, थोडी जागा सोडायची बाजूने. तर मी काय करेन, सुमितच्या ईमेल ऍड्रेसला आलो. ठीक आहे. इथे मी
पॅडिंग शब्द डायरेक्टली वापरू शकतो. ट्राय करूयात आपण. म्हणजे पूर्वी HTML4 मध्ये तो अप्लाय होत होता. इथे मला चेक करायचे होते. सॉरी. सेल पॅडिंग डायरेक्ट असं नव्हतं. सेल पॅडिंग होतं 1. ट्राय करूयात. 3, 4, 5 नाही होते. सेल पॅडिंगचा इफेक्ट होत होता. सेल पॅडिंग इफेक्ट होतं का नाही झालं. अं, काय चुकतं माझं. सेल पॅडिंग मी कन्फ्युज आहे सध्या. फक्त मला बघायचंय तो काय काम करतो. कारण कसं आहे, अं, कदाचित HTML5 मध्ये त्याचे इफेक्ट काढले गेले असावेत. एक मनाचा डाऊट माझा, फक्त मी तो बघतोय, बाकी काही नाही. काही चुकतंय का नाही चुकत आहे. ठीक आहे. अं, सर फक्त पॅडिंग जर दिलं तर मी ट्राय करून बघितलं पण झालं नव्हतं. स्टाईल ते स्टाईल स्पेलिंग केली काय नाही. 15 म्हणजे ट्राय करून बघतोय मी. व्हायला तर पाहिजे होतं. ठीक आहे. सेल स्पेसिंग हा काय करेल, स्पेस सेलच्या मध्ये गॅप देईल बेसिकली. त्याचा काही इश्यू नव्हता. पण मला पॅडिंग का अप्लाय होत नाही तो जास्त कन्फ्युजन वाटायला. काढलंय की काय याच्यातनं मला ते समजत नाही. कारण CSS मध्ये तर एनी हाव ते अप्लाय होणारच आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये. बट एक सेल पॅडिंग आणि सेल स्पेसिंग अशा दोन गोष्टी होत्या. तर सेल स्पेसिंग काय करत होतं, दोन सेलच्या बॉर्डर्स मधला गॅप द्यायचं. आणि सेल पॅडिंग म्हणजे तो कंटेंट आणि बॉर्डर मध्ये गॅप द्यायचा. ठीक आहे. तर इथे तो कदाचित सॉरी नाही होते. ठीक आहे. मी नॉर्मल अप्लाय करून बघूयात आपण. वरती इथे स्टाईल अप्लाय करतो. तर इथे होत नाहीये तर ठीक आहे, मी याच्यात अप्लाय करतो आता स्टाईल टॅग मध्ये. माझा जिथे जिथे TD दिसेल त्या TD ला काय करायचं त्याने, इफेक्ट अप्लाय करायचा. जसं की पॅडिंग अप्लाय करायचंय 5 पिक्सेल. आणि पॅडिंग अप्लाय करून झाल्याच्या नंतर सेलला स्पेस द्यायचा आहे. ठीक आहे. बॉर्डर स्पेस जो म्हणतो आपण तो पण आपण करू शकतो. सेल स्पेसिंग पण देऊ शकतो. दोघांपैकी कोणतं पण चालतंय. पण पहिले बघूयात पॅडिंग अप्लाय झालंय का. ठीक आहे. कारण TD आहे तर हा HTML एलिमेंट आहे डायरेक्ट, बरं का. हे स्टाईल ट्राय करा. बघा गॅप वाढला. ठीक आहे. आता सेल मध्ये स्पेसिंग द्यायची आहे मला. तर सेल मधल्या स्पेसिंग जर वाढवायचे असतील तर बॉर्डर स्पेसिंग वगैरे प्रकार अप्लाय करावा लागू शकतो का. तर कदाचित मला बॉर्डरची स्पेस वाढवावा लागेल. आय गेस, शुअर नाही ती. बट मला बॉर्डर्स मधले स्पेसेस वाढवावे लागतील. पण तो कुठे द्यावा लागेल मला, माझ्या टेबललाच द्यावा लागेल. कारण बॉर्डर अप्लाय केलेली आहे आपण ऑलरेडी. सो बॉर्डर स्पेसिंग बॉर्डर स्पेसिंग सपोज मी दिला 10 पिक्सेल. ट्राय करूयात. ठीक आहे. दोन सेलच्या आतमध्ये तर बघा डिस्टन्स वाढला पाहिजे. ते बघा, दोन सेलच्या मधला डिस्टन्स वाढला. बॉर्डर स्पेसिंग बॉर्डर स्पेसिंग ठीक आहे.
ऍक्च्युली इथं कसं होतं, सेल्फ स्पेसिंग आणि सेल्फ पॅडिंग अशा दोन गोष्टी होत्या. अनफॉर्च्युनेटली ते अप्लाय होत नाहीये. काय हे एक्झॅक्टली मला ठाऊक नाहीये ते. बघूया. याचा पण कमेंट द्यायचा राहिला. या पी हेड म्हणजे टेबल हेड्स. ही बॉडी तयार झाला आणि हा टीडी. याला डेटा म्हणतात बेसिकली, तुम्ही मुद्दाम त्याला डेटाच म्हणतो. ठीक आहे. ही कमेंट लाईन असते बरं का HTML मध्ये, अशा प्रकारे कमेंट लिहितात जी किती रन होत नाही. ओके, म्हणजे आपला टेबल टॅग पण मोस्टली झाल्यासारखाच आहे. आपण याला कलरिंग वगैरे करायचे असेल तर ऑब्व्हियसली बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही देऊ शकता. ते तसं नवीन नाही. जसं की मला स्टाईल टॅग वगैरे अप्लाय करायचा आहे, तर मी इथे लिहितोय बॅकग्राऊंड हायफन कलर ब्लू आणि कलर व्हाईट घेतला. कोणाचा आहे? आनंदचा आहे. त्याला रिफ्रेश करून बघा. तो तेवढ्यालाच अप्लाय करा. एरवी कसं व्हायचं, पूर्ण अप्लाय करायचा तो होरिझॉन्टल मध्ये. आता फक्त सेलला अप्लाय केला कारण तो तेवढ्या पुरताच आहे स्टाईल टॅग मध्ये. ठीक आहे. तर तुम्ही अल्टरनेटिव्हली कलर वगैरे देऊ शकता तुमच्या गरजेप्रमाणे, जसे पाहिजे तुम्हाला तसे. हे सिंपल आता स्टाईल टॅग वगैरे अप्लाय करता येईल. आता याच्या ऐवजी डिव्हिजन टॅग आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता डिव्हिजन टॅग काय आहे? तर डिव्हिजन टॅग हा आपण म्हणू शकतो की टेबल टॅगला अल्टरनेटिव्ह आहे का? तर मोस्टली आपण बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांकडनं किंवा काही डेव्हलपर कडनं आन्सर मिळतं हो. पण मी नाही म्हणत. रिझन काय? मी याला कमी जास्त केलं, हाईट म्हणजे झूम इन झूम आउट केलं तर याच्यात काही फरक पडत नाही. कंटेंट पण बघा, जे जसे ते सेल नुसार ते कंटेंट पण काय होतात, ऑटोमॅटिक ऍडजस्ट होतात. बरोबर. हे ऑटोमॅटिक ऍडजस्टमेंट होत राहते. पण मी जर डिव्हिजन टॅग वापरला सेपरेट, याला एक नवीन पेज बनवतो पुन्हा, JSP view.jsp view पेज असं म्हणतो याला. तर हा डिव्ह काय करतो, इन बिटवीन डिव्हिजन क्रिएट करतो, इन बिटवीन सॅग्रिगेशन करतो, इन बिटवीन कंटेंट प्लेस होल्डर तयार करतो, कंटेनर तयार करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय आहे, एक रॅन्डम वर्ड आहे. जसं आपण त्या दिवशी तयार केलेला, तो मला आठवत नाहीये कुठे आहे. पॅरेग्राफ टॅग इंडेक्स पेजला असावा आपलं. इथून मी हा उचलतो. ठीक आहे. सॉरी, आपला हा ड्यू पेज आहे. याला मी ऍड केलं इथं. तुम्ही म्हणत असाल तर सेपरेट मी याला पॅरेग्राफ टॅग मध्ये पण ऍड करून दाखवतो, काही इश्यू नाहीये. मला काही फरक पडणार नाही पॅरेग्राफ टॅग असला काय नसला. एक्स्ट्रीमली सॉरी अगेन. माय गॉड, लाईट गेली. माझा आवाज येतोय सगळ्यांना अजून पण? प्लीज कन्फर्म करा, लाईट गेली आहे. येस सर. येस, इंटरनेट आहे कनेक्टेड. मे बी ते ठीक आहे, म्हणजे पॉवर बॅकअप आहे त्याला. आता मला काय करायचंय, ह्या कंटेंट मध्येच म्हणजे माझ्या पॅरेग्राफ मध्येच काय करायचंय, मला एखादा सेक्शन थोडा वेगळा दाखवायचा आहे. ठीक आहे. जसं की मी काय म्हणतोय, अ पॉवरफुल वे, ह्या मला याला काय करायचं, थोडं वेगळं दाखवायचंय. ठीक आहे. वेगळं दाखवायचंय म्हणजे मी याला सिम्पली स्ट्रॉंग टॅग अप्लाय करू शकतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, स्ट्रॉंग टॅग म्हणजे माझ्याकडे सिम्पली काय बोल्ड टॅग आहे. ओके, याला अल्टरनेटिव्ह बोल्ड बी टॅग तुम्ही वापरू शकता. हे बघा, म्हणजे हायलाइट होते की हे वेगळं आहे काहीतरी. माझा सांगण्याचा उद्देश आहे की हे वेगळं आहे, मला हे हायलाइट होतं. मग हे डिव्हिजन टॅग मधनं पण होतं ना. याला असं काही वेगळं सांगण्याची गरज नाही, हे असं पण होऊ शकतं. ओके. मग मी काय करेल, याला डिव टॅग जर मी केलं समजा, ओके, पण हा डिव टॅग मध्ये केल्यामुळे हा काही इफेक्ट वेगळा दाखवणार नाही. यानं काय केलं, लगेच त्याला ब्रेक केलं. दिसतंय? ब्रेक केलं म्हणजे काय, की जेवढा पोर्शन मला वेगळा हवा होता, जेवढा पोर्शन मला सेपरेट दाखवायचा होता,
तो तयार केला. म्हणजे माझ्या माहितीस्तव, माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे आपण आपलं जे बघतोय सध्या स्क्रीनकडे, त्याच्यानुसार काय म्हणू शकतो, की हा जो div टॅग आहे, हा काय तयार करेल? एक रो तयार करेल, एक सेल तयार करेल. रो म्हणल्यापेक्षा आपण एक सेलच म्हणूया, सेपरेट सेल. ठीक आहे. याला मी काय करतो बघा, स्टाईल अप्लाय करतो. स्टाईल बॉर्डर विथ कोलन 1 पिक्सेल. जस्ट हायलाइट होते किती बघूयात. बॉर्डरची स्टाईल नाही सांगितली, त्यामुळे कदाचित बॉर्डर स्टाईल सॉलिड है ना. बघा, पूर्ण म्हटलं मी. म्हणजे पूर्ण काय तयार केली त्याने? एक सेल तयार केली होरिझोंटल साईडसाठी. म्हणजेच मला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी टेबल ओपन करेल, रो ओपन करेल आणि मग त्याच्यात टीडी गरज नाहीये. सिम्पली काय करेल, डिव्हिजन टॅग वापरला की ऑटोमॅटिक तो काय होणार, त्याला सॉरी, तो त्याला काय करेल, एका पूर्ण होरिझोंटल सेल मध्ये क्रिएट करेल आणि त्याच्यासाठी पूर्णपणे एक होरिझोंटल लाईन स्पेस मध्ये सोडून देईल, क्रिएट करून सोडून देईल. ठीक आहे. आता डिव्हिजन काय आहे? डिव्हिजन हा एक एक प्रकारे माझ्यासाठी काय कंटेनर आहे. मी पहिले म्हंटल तुम्हाला. ठीक आहे. हा कंटेनर म्हणून काम करतो माझ्यासाठी. जसं माझा हा जो पॅरेग्राफ होता, या पॅरेग्राफला मी असं न लिहिता, म्हणजे ह्या डिव्हिजन मध्ये न लिहिता मी वेगळ्या पद्धतीमध्ये पण लिहू शकतो. मी इथून याला इथपर्यंत काढून टाकलं. जस्ट एक एक्झाम्पल देतो बरं का मी. ठीक आहे. आता हा पॅरेग्राफ आहे माझा, याला मी सेव्ह करून दाखवतो. बघा, नॉर्मल आहे. मग मी काय करतो, इथे एक डिव्हिजन टॅग तयार करतो. आता लाईट गेली तर कदाचित दिसणार नाही मला, बरं का. थोडं कोऑपरेट करा फक्त. स्पेलिंग चुकू शकते माझी थोडी थोडी. मी व्यवस्थित दिसावं म्हणून फक्त काय करतो, एका साईड साठी स्क्रीन मध्ये त्याला वेगवेगळं दाखवतो. म्हणजे एका लाईन खाली असं दाखवतो. आता 3 लाईन तुम्हाला दिसतायत, बट बेसिकली त्या एकच दिसतील, कारण नॉर्मल एंटर केल्यामुळे HTML मध्ये ब्रेक तयार होत नसतो, लाईन ब्रेक होत नसते. कंपल्सरी आपल्याला BR टॅग वापरावा लागतो. हे आपण मागे पण शिकलो. बघा, काही इफेक्ट झालाच नाही. मी रिफ्रेश केलं ना, काही इफेक्ट होते पण. मी जेव्हा कोड मध्ये बघेल, मला तेव्हा कळतं की कुठेतरी मी div टॅग वापरला. ठीक आहे. आता याचं सेपरेशन कशामुळे झालं? फक्त त्या कंटेनरमुळे झालं, वेगळं काही नाही केलं मी. ठीक आहे. पण याच्यात एक इफेक्ट मला सगळ्यात फायदेशीर ठरतो. तो म्हणजे मी पॅराग्राफला इफेक्ट देण्याच्या ऐवजी मी div टॅगला इफेक्ट देऊ शकतो. जसं मी div टॅग मध्ये काय करतो, स्टाईल अप्लाय करतो. स्टाईल, आणि याच्यात काय केलं मी, div टॅगचा कंटेनर आणि ते लिहायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल, मला याच्यात एक विड्थ पाहिजे होती. ती विड्थ सपोज मी घेतली 300 पिक्सेल. तुम्ही पाहिजे तर नॉर्मल PT वगैरे ठेवू शकता, तुम्हाला जी गरज पडेल ती. त्याच्यानंतर तुम्ही मार्जिन ठेवताय चारी साईडनं त्याच्या, जसं की ऑटो, म्हणजे जशी गरज पडेल तशी तुम्ही ठेवू शकता. पाहिजे तर 1 पिक्सेल ठेवू शकता, पाहिजे तर 2 पिक्सेल, जसं आपण आपलं वर्किंग करतो त्याप्रमाणे. ठीक आहे. म्हणजे काय करेल, ऑटोमॅटिकली सगळ्यांना प्रॉपर फिल करेल. बघा, दिसतंय. मार्जिन सोडली त्याने, इकडून 2 पिक्सेल, इकडून 2 पिक्सेल, इकडून 2 पिक्सेल, इकडून 2 पिक्सेल. मी याला बॉर्डर पण अप्लाय करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून कळेल. बॉर्डर, फक्त बॉर्डर लिहितो, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी मला वापरता येतील. सॉलिड 1 पिक्सेल, बस झालं. कशाच्या? ह्या बॉर्डरच्या म्हटलं. ठीक आहे. मग सावकाशा. या कंटेनर नुसार ऑटोमॅटिक काय झालं, ते हायलाइट झालं. म्हणजे जिथे मी त्याला मार्जिन वगैरे द्यायला सांगितलं, तिथे मार्जिन दिली त्यांनी. ठीक आहे. आणि प्रॉपर, सॉरी, तर प्रॉपर काय झालं, फक्त मार्जिन अप्लाय झालं. तर मला चारी साईडनं जर द्यायचे असेल, ठीक आहे, सो मी काय करतो, याला चारी साईडनं देण्यासाठी मार्जिन चारी साईडनं आहेच ऑलरेडी, त्याला वेगळं काही सांगण्याची गरज नव्हती. लेफ्टला तो नाही घेतला त्याने, मार्जिन दिली आहे बॉर्डरला, इकडे 2 पिक्सेल, वरून 2 पिक्सेल. येस. ठीक आहे. आता पॅरेग्राफ सुरुवात केल्यामुळे काय केलं त्यानं, गॅप सोडलाय फक्त. याच्या बॉर्डरच्या अवतीभोवती बघा, इथून इकडे 2 पिक्सेलची जागा, इकडून 2 पिक्सेलची जागा, इकडून 2 पिक्सेलची जागा आहे ऑलरेडी. डिव्हिजन असल्यामुळे तो दिसत नाहीये, कारण कंटेंट नाहीत आपल्याकडे. ठीक आहे. ओके. मला याला सेपरेट कलर वगैरे पण दाखवता येतो. मी बॉर्डर कलर, बॅकग्राऊंड म्हणजे कलर काढून टाकतो, बॉर्डरचा इफेक्ट वगैरे, आणि सिम्पली बॅकग्राऊंड ठेवतो.
बॅकग्राऊंड आयफन कलर, फॉर एक्झाम्पल मी पिंक घेतला. सिम्पल, जास्त काही बटबट वगैरे घेत नाही. म्हणजे हायलाइटेड इफेक्ट असतात ना, तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही ते घेऊ शकता. आता हा तर नॉर्मल झाला. मला एकापेक्षा जास्त इफेक्ट द्यायचे तुम्ही वेगवेगळे देऊ शकतो. जसं आपण कालच्या परवाच्या सेशन मध्ये ते बटन्सला इफेक्ट दिले होते. बटन सक्सेस, बटन डेंजर, बटन रेड, बटन ग्रीन. तुम्ही तसे इफेक्ट इथे अप्लाय करू शकता. काही प्रॉब्लेम जाणार नाही. जसं मला वाटलं की थोडं डार्क वगैरे कलर द्यायचा आहे मला याच्यात, ठीक आहे. सो मी div टॅगलाच काय करेल, होवर करेल आणि तो इफेक्ट अप्लाय करेल. कोणता वाला? की बॅकग्राऊंड कलर जो आहे तो थोडासा डार्क घेईल मी आता. आता पिंक मला माहित नाही कशा कशाने मिळेल, ठीक आहे, पण मी त्याला वेगळा कलर देण्याचा प्रयत्न करतो. जसं की ब्लू, आणि कलर जो आहे म्हणजे अक्षरांचा कलर, टेक्स्ट कलर, तर तो व्हाईट घेतो. म्हणजे त्याच्यावर कर्सर नेल्यानंतर तो इफेक्ट काय होईल, अप्लाय होईल, असं माझं म्हणणं आहे. सॉरी, बघा इथे पण तुम्ही इफेक्ट अप्लाय करू. असं नाही की ते दरवेळेस फक्त बटनलाच काम करेल. तुम्हाला पाहिजे तो इफेक्ट तुम्ही एक्सटेंड करू शकता, ओव्हरराईड करू शकता, हँडल करू शकता. ठीक आहे. बाकी क्लासेस वगैरे तर झालंय आपलं. येस, आणि अनेक 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 इनपुट फॉर्म्स पण झालेत. HTML चे 2 इफेक्ट राहिले आपले. तो म्हणजे ऑडिओ टॅग आणि व्हिडिओ टॅग साठी. म्हणजे अर्थातच मला काय करावं लागेल, मीडिया टॅग वापरावा लागेल त्याच्यासाठी. ठीक आहे. सो मीडिया टॅग म्हणजे काय करावं लागेल मला, मल्टीमीडिया मध्ये सपोर्ट होतं की नाही ब्राउझर ते पहिले चेक करावं लागेल. त्याच्यामध्ये मग इफेक्ट्स वेगवेगळे आहेत खऱ्या अर्थानं. ठीक आहे. मल्टीमीडिया मध्ये तर व्हिडिओ टॅग आहे, व्हिडिओ टॅग नंतर ऑडिओ टॅग आहे. त्याच्या काही प्रॉपर्टीज पण आहेत, ते आपण वन बाय वन घेऊ लगेचच. ठीक आहे, म्हणजे आहे वेळ म्हणून, बाकी काही नाही. मी यातच खाली अप्लाय करतो इफेक्ट. एक डिव टॅग घेतो पुन्हा, सेम डिव टॅग. याला आयडी अप्लाय करतो टेम्पररी. सॉरी, आयडी इक्वल्स टू माय व्हिडिओ. ठीक आहे. आणि याच्यात मी काय करतो, एक व्हिडिओ अपलोड करायचा, मला व्हिडिओ दाखवायचा आहे. सो व्हिडिओ डायरेक्टली अप्लाय करता येतो याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यात प्रॉपर्टीज आहेत काही, त्या प्रॉपर्टी मी नंतर सांगतो. व्हिडिओ टॅग आहे, लक्षात घ्या, हा कंबाईन टॅग आहे, पेअर टॅग आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रॉपर्टी अजून सांगाव्या लागतात. 2 टॅग इंटिग्रेट करू शकता तुम्ही. 2 म्हणण्यापेक्षा एकच खऱ्या अर्थानं. तो म्हणजे सोर्स टॅग. आणि सोर्स मध्ये तुम्हाला त्याचं SRC सांगावं लागतं. SRC म्हणजे त्याचा पाथ. शक्यतो आपण अल्टरनेटिव्ह टॅगच वगैरे वापरलेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि तुम्हाला जे जे व्हिडिओ सपोर्टेड आहेत तुमच्या वेब ब्राउझरमध्ये, तुम्ही ते इथे अटॅच करू शकता. जसं की .mp4, ठीक आहे, डॉट अजून कोणते कोणते असतात ते, OGG, ओके. त्याच्यानंतर .avi, त्याच्यानंतर अजून कोणते आहेत, AVI च्या नंतर अजून कोणते असतात व्हिडिओचे फॉर्मॅट, कोणते कोणते आहेत? मला 2च आठवतात, हे 3च आठवतात. MP4, MPEG4 असा काहीतरी आहे बहुतेक, MPEG4 का MPG4. ठीक आहे, 3 ट्राय करूयात. काही मेसेज केलाय, MKV. येस, मला तो आठवत नव्हता. आठवत होता, पण तोच नेमका आठवत होता. बघ आता, MKV सपोर्टेड आहे की नाही तो बघूयात. ओके. पण यापैकी कोणताही फॉर्मॅट जर मला सपोर्ट होत नसेल, तर मी सिम्पली काय करतो, एक टेक्स्ट अप्लाय करतो इथे. जसं की ब्राउझर, किंवा धिस ब्राउझर म्हणूया. धिस ब्राउझर डज नॉट हॅव, किंवा डज नॉट सपोर्ट व्हिडिओ टॅग्स. त्याच्यात जुने ब्राउझर्स असतात खऱ्या अर्थानं, त्या ब्राउझर्सला तो प्रॉब्लेम देतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला काय करायचंय, इफेक्ट सांगायचे. जसं की ते व्हिडिओचा टाईप पण सांगतो आपण. जसं की टाईप इक्वल्स टू व्हिडिओ स्लॅश MP4. OGG असेल तर सेम व्हिडिओ स्लॅश OGG. सिमिलरली व्हिडिओ स्लॅश AVI.
सिमिलरली व्हिडिओ स्लॅश MKV हे टाईप सांगावे लागतात. ठीक आहे. आता आपली कालची व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ मी एकदा ट्राय करतो अपलोड म्हणजे घेण्यासाठी. एक 200-250 MB ची आहे ती. जस्ट बघूयात. अं, अं, कधीची आहे? 5 तारखेची. ठीक आहे. ही 200 MB ची आहे. ही कालची असावी. 75 हीच घेतो छोटीवाली. आणि आपला जो सोर्स फोल्डर मध्ये होता ना असेट्स, त्या असेट्स मध्ये मी काय करतो व्हिडिओज नावाचा फोल्डर बनवतो. म्हणजे तो तिथून मला घ्यायला सोपं जाईल. ठीक आहे. व्हिडिओज आणि सिम्पली याला पेस्ट केलं. इथं नाव वगैरे पण आहे. आता याच्यात काय करायचं मला इथे लोड करायचं. तर पहिल्यांदा मी पाथ चेक केला, दोघंही एकाच लोकेशनला आहेत असेट्स पर्यंत. सो डॉट स्लॅश असेट्स स्लॅश व्हिडिओज नाही येस व्हिडिओज स्लॅश ह्या फाईलचं नाव पूर्ण कॉपी करून घेतो, याला पेस्ट करतो. ते स्पेसेस वगैरे इन्क्लूड झाले त्यामुळे बघू आता ते होतं की नाही रन. जस्ट फक्त मी त्याला पेस्ट केलं, सेव्ह केला, ते बघा झाला अप्लाय. आणि लगेचच काय झालं, तो ऑटो प्ले पण झाला. हाईट विड्थ वगैरे जी काय होती त्याची त्यानं मेंटेन करून घेतली. ऑटो प्ले म्हणजे तो थांबलाय मे बी, बट हाईट विड्थ वगैरे फार मोठी करून घेतली त्यानं स्वतः. मला ते काय करायचं चेंज करायचंय, याची गरज नाहीये. मग मी काय करेल, हे व्हिडिओ टॅग जो आहे माझा ड्यू टॅग, या ड्यू टॅगच्या आतमध्ये जो व्हिडिओ वापरला याची मी साईज सेट करेल. जसं की विड्थ इक्वल्स टू जी तुम्हाला हवी ती तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल नॉर्मल आस्पेक्ट रेशो आपण 320 बाय काहीतरी सांगतो ना, 320 बाय किती 240 आय गेस. येस. सो हाईट एच एच EIGHT 240. ओके, सेव्ह करतो मी याला, रिफ्रेश करून बघूयात. बघा, हे अप्लाय झाले. आता ह्या ड्यू टॅगला मी चेंज करतो. इथे हा इफेक्ट टेम्पररी बनतो. कमेंट करतो मी, ते कसे ते इफेक्ट अप्लाय होत आहेत ना, मला ते कमेंट करायचे सध्या. सेव्ह केलं मी. सॉरी हा, माझं पॉवर बॅकअपचा इश्यू होतोय. डिस्कनेक्ट झालं होतं लगेचच, हे परत कनेक्ट केलंय फास्ट मध्ये. मी ऑडिबल आहे, प्लीज कन्फर्म करा. येस सर. ओके ओके. सेव्ह केलं, ब्राउझरला आलो, रिफ्रेश केलं. कंटेंट लोड व्हायला पाहिजे, लोड झाला. आता प्ले वगैरे होत नाही बघा, नॉर्मली प्ले व्हायला पाहिजे होता तो. त्याच्यावर राईट क्लिक केला तरी तुम्हाला ऑप्शन दिसतात, इन्स्पेक्ट, कास्ट, पिक्चर इन पिक्चर, कॉपी व्हिडिओ ऍड्रेस, व्हिडिओ फ्रेम, सेव्ह व्हिडिओ ऍज. डाउनलोड करण्यासाठी फ्रेम पण तुम्हाला डाउनलोड करता येते तेवढी. कंट्रोल्स पण दाखवता येतात तुम्हाला प्ले वगैरे करण्यासाठी. ठीक आहे, शो कंट्रोल्स म्हणतात. लूप्स संपल्याच्या नंतर पुन्हा चालू व्हायला होणं वगैरे असं प्रकार. ठीक आहे. बरं, मला हे नाही दाखवायचं, मला काय करायचं त्याला ऑटो प्ले करायचं. ठीक आहे. त्याला ऑटो प्ले कसं करणार, तर ऑटो प्ले करण्यासाठी फक्त एक ट्रिक काय आहे, त्याच्यात फक्त फंक्शन वापरायचंय ऑटो प्ले नावाचं. कुठे, व्हिडिओ टॅग मध्ये, ड्यू टॅग मध्ये नाही, व्हिडिओ टॅग मध्ये. जसं की ऑटो प्ले, संपलं. एवढंच करायचं, बाकी काही नाही. आता मला रन करून दाखवतो परत, ब्राउझर जस्ट रिफ्रेश केलं, आता बघा तो प्ले होऊन जाईल. आय गेस व्हायला पाहिजे, झालं की नाही. नाही, आपला कॉल सुरू आहे ना, त्यामुळे नाही होणार. आपला कॉल इकडे सुरू आहे, माझा व्हिडिओ कॉल सुरू आहे, मी बोलतो पण आहे. त्यामुळे एक काहीतरी तो चालू ठेवेल, एक पॉज करेल आणि एक चालू ठेवेल. मी याला कंट्रोल ऑन करतो, प्ले करून बघतो परत. झालाय चालू. येस. ओके. ऑटो प्ले नाही झाला, रिझन कारण माझा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑलरेडी सुरू आहे आणि आपण कॉल मध्ये पण आहोत, त्यामुळे तो पॉज मध्ये होता. ठीक आहे. ऑटो प्ले मी केलं होतं त्याला, पण तो झाला नाही. स्पेलिंग वगैरे चुकली का माझी,
AUTOPLAY ऑटो प्ले आहे. येस, म्हणजे त्याचाही काही प्रश्न नाहीये. तो बरोबर आहे. ठीक आहे. आणि कधी कधी काय होतं की तुम्हाला तो म्युटेड दाखवायचा तर तुम्ही म्युटेड पण म्हणू शकता. म्हणजे त्याचा बाय डिफॉल्ट साऊंड जो आहे तो व्हिडिओचाच मिळणार. तो बंद होऊन जाईल. ठीक आहे. असंही करता येतं. त्याच्यानंतर सपोर्टेड फॉर्मॅट कोणते कोणते ब्राउझर्सला आहेत तर मी तुम्हाला जे मागं म्हटलं होतं MP4 OGG आणि वेबईएम नावाचा आहे. वेब मीडियम म्हणतात त्याला जनरली वेबईएम म्हणून. हे 3 सपोर्टेड व्हिडिओज आहेत वेबईएम मध्ये. म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे जे व्हिडिओ असतात ना ते. ठीक आहे. ते रन होतात. ते सपोर्ट करतात सगळ्या ब्राउझर्सला. आणि मला याला जावा स्क्रिप्टने पण प्ले पॉज वगैरे करता येतं. त्याच्यासाठी फक्त काय इफेक्ट वगैरे वापरावे लागतात. इफेक्ट म्हणजे आता जसं की माझा हा व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ टॅगला मी काय करेल आयडी देईल काहीतरी. जसं की विड फक्त. ओके. आणि इथे काय करेल एक बटन अप्लाय करेल. जसं की डिव टॅग मध्ये मी बटन अप्लाय करतो. ट्राय करून दाखवतो तुम्हाला होतंय का ते. ओके. याला नाव दिलं मी प्ले. प्ले ऑर पॉज असं देतो पाहिजे तर एकत्रच करतो दोन्ही पण. ठीक आहे. प्ले पॉज स्पेसेस देतो सुरुवातीला आणि शेवट आधी त्याच्या म्हणजे सेपरेट सेपरेट दिसेल. ऑन क्लिक प्ले पॉज स्पेलिंग चुकली आहे. पॉज. ठीक आहे. तर ह्या इफेक्टला मी काय करेल आता या फंक्शनला डिराईड करण्याचा प्रयत्न करेल. जसं स्क्रिप्ट फंक्शन हे चुकलं का माझं फंक्शन याला पाहिजे होतं ना स्क्रिप्ट टॅग मध्ये स्पेलिंग चुकली. फंक्शन. ठीक आहे. आणि या व्हिडिओला काय करेल मी आता प्ले पॉज करेल. तर प्ले पॉज कसं करणार चेक करणार इफ पहिल्यांदा. ओके. आपला व्हिडिओचा आय टॅग टॅग काय आहे व्हिडिओचा टॅग पहिल्यांदा मी चेक करून घेतो इथे मेन यालाच घेतो व्हॅर माय व्हीड इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी व्हीड. आपला हा व्हिडिओचा टॅग घ्यायचा ना आपल्याला. ठीक आहे. तर तो उचलला. ठीक आहे. आणि येस तो घेतला. आणि नंतर काय करायचंय त्याला असाइन केलं मी माय व्हीड मध्ये इफ माय व्हीड डॉट पॉज हे फंक्शन आहे. जर तो पॉज असेल तर काय करायचं माय व्हीड डॉट प्ले म्हणायचं. ठीक आहे. आणि जर तो ऑलरेडी प्ले मोड मध्ये असेल तर काय करायचं एल्स माय व्हीड डॉट पॉज. ठीक आहे. आता जस्ट चेक करूयात वर्किंग होत आहे का. तर जाऊ द्या एकदा त्याला लोड झाल्याच्या नंतर बघूया. आता हे बघा ऑटो प्ले मध्ये गेला तो. मी ऑटो प्ले बंद करतो. ठीक आहे. ऑटो प्ले कुठे गेलं माझं ऑटो प्ले ऑटो प्ले ऑटो प्ले घ्यायचा. सेव्ह केलं मी रिफ्रेश केला. तो म्युटेड ठेवलाय मुद्दाम बरं का मी म्युटेड करून ठेवलाय त्याला. तो म्युटेडच आहे आता तिथे तुम्ही चेक करू शकता. ऑडिओ तुम्हाला आवाज येणार नाही फक्त. मी म्युटेड करून ठेवलंय त्याला. ठीक आहे. त्याला पुन्हा रिफ्रेश करून दाखवतो. कंटेंट लोड झाला. प्ले नाही होत. मी याला पुन्हा दाखवतो तुला कंट्रोल ऑन करतोय सगळं. प्ले नाही. मी इथे टॅप केलं प्ले झाला. दिसतंय. मी पुन्हा याला टच केलं तो पॉज झाला. ठीक आहे. प्ले आणि पॉज मी इथे करू शकतो याला. पाहिजे तसं. सिमिलरली थोडं झूम वाढवू शकतो झूम कमी करू शकतो. ठीक आहे. त्याचे हाईट विड्थ वगैरे पिक्सेल तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे तसे. व्हिडिओचा विड्थ इक्वल्स टू तुम्हाला जी पिक्सेल पाहिजे ती व्हिडिओ जी पाहिजे ती तिथून याला कंट्रोल मध्ये डाउनलोड पण ऑप्शन येतो बघा ऑटोमॅटिक.
पिक्चर इन पिक्चर छोटीशी दाखवते जाते साईज पण. इथून याला क्लोज मध्ये इथे अप्लाय करता येते. पाहिजे तशी इफेक्ट आहे. सिमिलरली मला ऑडिओ पण करता येतो. आता व्हिडिओ कसं घेतलं तसं ऑडिओ पण आहे. मग ऑडिओचा कसा इफेक्ट आहे? तर ऑडिओसाठी ऑडिओचा टॅग वापरायचा, जसं व्हिडिओचा वापरला सेम. इथे फक्त काय येईल? ऑडिओ येईल आणि ऑडिओ कंट्रोल्स येईल. कंट्रोल्स म्हटलं की काय करतो तो, त्याला कंट्रोल पण येतो. प्ले, क्लॉज आणि एलिमेंट्स तुम्हाला हँडल करता येईल. जिथे प्ले आणि पॉजचं बटन देऊन टाकतो तो आपल्या आपण. जसं की मी याला ऑडिओ म्हणतो. इथे ऑडिओ. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय आहे की ते ऑडिओ जरी असलं ना, तर तरी ते काय होईल तुम्हाला दिसणार आहे, कारण आपण लोड करताना काय केलेलं व्हिडिओ घेतलेला. ठीक आहे. तो व्हिडिओ इथे अप्लाय करता येणार नाही आपल्याला. त्याच्याऐवजी काय सपोर्टेड आहे? MP3 सॉंग्स, MP3 फाईल सपोर्टेड आहे. ठीक आहे. MPEG आणि OGG. जसं मी म्हणतो तुम्हाला, MPEG फाईल सपोर्टेड आहेत MPEG साठी. OGG मध्ये, MP3 मध्ये या 2 फाईल फक्त सपोर्ट. कॅन यू वन मोर एक्झाम्पल ऑन फंक्शन बेस्ड? कशाच्या फंक्शन्सची रिलेटेड म्हणतायत अविनाश? सर आता जे फंक्शन सांगितलं ना, तसं त्या पद्धतीचं एखादं म्हणजे आता जसं बटनचं सांगितलं हा. फंक्शन क्रिएट करून, येस. जसं बटनचं सांगितलं ना फंक्शन क्रिएट करून, तसं अजून एखादं एक्झाम्पल दुसरं कसं देता येईल का? हो, पण कशाशी संबंधित हे मी ते विचारतोय. बघा. ह्याच्या व्हिडिओच्या संबंधित किंवा अजून असे बटन टाईप किंवा अजून काही. हा हा, मी करून दाखवतो ना, करून दाखवतो. आता बघा, म्हणजे आता मी ऍक्च्युली त्याकडे वळणारच आहे. कारण आपल्याला काय आहे, जावा स्क्रिप्टचा वापर फक्त ह्या एलिमेंट पुरता नाहीये, एलिमेंट क्रिएट पण करता येतात आपल्याला. आता ते कसं, तुम्ही काय करतो, व्हिडिओला वगैरे बंद करतो. आता व्हिडिओची तशी पण गरज नाहीये. ओके, जस्ट एक सपोर्टेड आहेत आता ब्राउझर्स मीडिया फाईल्स मध्ये, म्हणून आपण तो घेतला. आता मी वेब कंटेंट मध्ये काय करतो, वेब ऍप्स मध्ये इथे एक JSP फाईल क्रिएट करतो पुन्हा. याला नाव देतो मी DYN कंट्रोल्स, डायनॅमिक कंट्रोल्स म्हणून त्याला मुद्दाम नाव ठेवलं. ठीक आहे. आता मी काय करतो इथे टेम्पररी एक क्रिएट कंट्रोल्स असं नाव देतो मी. ठीक आहे. आणि ते माझ्याकडे एक डिव्स वापरतो वेगवेगळे, जसं की हा डिव टॅग जो आहे तो काय करतोय, फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. हा काय करेल, हा टेक्स्ट बॉक्सेस साठी अप्लाय करेल. टेक्स्ट बॉक्सेस म्हणून शब्द मुद्दाम वापरला. ठीक आहे. दुसरा जो डिव टॅग असेल माझा, हा रेडिओ बटन साठी असेल. रेडिओज. ठीक आहे. डिव म्हणूयात आपण, डिव्स. याला रेडिओज म्हणूयात. याला वापरूयात आपण बटन्स. ठीक आहे. स्मॉल मध्येच वापरूयात, डी आणि आर. आणि कॅमल केसिंग आहे. आता मला काय करायचंय, इथे आपल्याला काय करायचंय, एक कंट्रोल अप्लाय करायचं बाबा. ठीक आहे. मी काही बटन्स बनवतो, सिम्पली बटन्स. ठीक आहे. या बटन्सला काय करतो मी, एक आयडी देतो. तशी आयडीची गरज नाहीये, गरज नाही. ऑन क्लिक करतो मी. ऑन क्लिक, सॉरी, ऑन क्लिक फंक्शन बेस्ड आहे पुन्हा जावास्क्रिप्ट मध्ये. तर ऑन क्लिक मध्ये काय वापरतो मी इथे, क्रिएट टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे. त्याला नाव देऊयात क्रिएट टेक्स्ट बॉक्स. सिमिलरली क्रिएट रेडिओज असं करूयात, रेडिओ बटन्स. त्याला नाव देऊयात क्रिएट रेडिओज. त्याच्यानंतर वापरूयात क्रिएट बटन्स. तर ठीक आहे, दोनच वापरतो मी कंट्रोल सध्या, म्हणजे तुम्हाला बाकीच्यांची आयडिया येऊन जाईल कसं कसं वापरायचं ते. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मला काय करायचंय, जावा स्क्रिप्टचे फंक्शन्स लिहायचे. ओके. सो मी तर स्क्रिप्ट लिहितो, फंक्शन लिहितोय मी. फंक्शन आहे म्हणल्यावर ब्रॅकेट विसरलो मी, सॉरी.
हा, तर मी क्रिएट टेक्स्ट बॉक्सचा फंक्शनॅलिटी वापरतो. फंक्शन ठीक आहे. फंक्शन क्रिएट टेक्स्ट बॉक्स. तर सगळ्यात पहिल्यांदा मला काय करणं आहे, या टेक्स्ट बॉक्सच्या आयडीला इथे अटॅच करणं आहे. ठीक आहे. तर गरज नाही डायरेक्टली करू शकतो मी. डॉक्युमेंट डॉट पहिल्यांदा मला काय करावं लागेल, क्रिएट करावं लागेल ना एलिमेंट, सॉरी. सो डायरेक्टली नाही करता येणार मला. अं, त्यासाठी मला काय करावं लागेल, एक कंट्रोलचा एक पॅरेंट किंवा चाइल्ड एलिमेंट पहिले क्रिएट करावा लागेल. डायरेक्टली नाही घेता येणार तो. ठीक आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा मला कोडवर माझ्या फोकस करणं आहे. ठीक आहे. सो कोड मध्ये काय काय लागणार आहे ते पण एकदा समजावून घ्या. कोड मध्ये काय काय लागेल, अं, एक व्हॅर वापरतो मी, न्यू एलिमेंट या नावानं, किंवा असं म्हणूयात न्यू एलिमेंट पेक्षा न्यू टेक्स्ट बॉक्स इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट, होतंय का मला पहिले ते चेक करतो मी. एक सेकंड. पेज कोणतं आहे माझं, डायनामिक कंट्रोल, डी कॅपिटल कंट्रोल्स डॉट जीएसपी, कंट्रोल्स एसटीपी. ठीक आहे. आता त्याच्यावरती, याच्या वरच्या साईडला माझ्याकडे डिव्हिजन्स आहेत सगळ्या टेक्स्ट बॉक्सेसच्या वगैरे वगैरे. सो डॉक्युमेंट डॉट इथे इथे करायचं होतं मला. इन्स्पेक्ट एलिमेंट कन्सोल, पहिल्यांदा क्रिएट करतो मी नॉर्मली, व्हॅर न्यू टेक्स्ट बॉक्स, याला NTB असं नाव देतो मी, इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. आहे का कुठे क्रिएट एलिमेंट? आहे. ठीक आहे. क्रिएट एलिमेंट आहे. या एलिमेंटला काय करायचंय, मला नाव द्यायचं, लोकल नेम द्यायचं. ठीक आहे. चला एक टेम्पररी मी नाव दिलं, फॉर एक्झाम्पल टॅक्स. कारण एलिमेंट कोणता बनवायचा तुम्ही सांगावं लागेल ना मला, जसं टॅग सांगावं लागेल कोणता पाहिजे. ओके. त्याच्यानंतर हा क्रिएट झाला. मग NTB जो आहे, त्या NTB ला मला काय करावं लागेल, एखादं अं, एखादं 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 अं, एखादं नाव द्यावं लागेल, आयडी द्यावं लागेल. तसं मी नाव देतो टेम्पररी सेट ऍट्रिब्यूट क्वालिफाईड नेम, फॉर एक्झाम्पल आयडी. त्याचा आयडी देतो मी, जसं की टेक्स्ट बॉक्स 1. ओके. हा क्रिएट व्हायला पाहिजे. आणि तो काय करायचा आहे मला, माझा जो पॅरेंट आहे, पॅरेंट म्हणजे कोणता माझा, पॅरेंट म्हणजे कोणता आहे माझा, पॅरेंट म्हणजे टेक्स्ट बॉक्स वाला आहे. ठीक आहे. सो त्याच्यात काय करायचं, मला तो ऍड करायचा. सो ऍड करण्यासाठी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, एलिमेंट बाय आयडी. तो आयडी मी पास करतोय त्याला टेक्स्ट बॉक्सेस, टेक्स्ट बॉक्सेस डॉट, डॉट म्हटले मी आता. डॉट काय करेल मी, अपेंड, याला असं नाही करता येणार, याला पुन्हा एका व्हेरिएबल मध्ये ऍड करावं लागेल मला. PR लिहितो मी मुद्दाम पॅरेंट म्हणून. ठीक आहे. आणि ह्या PR ला काय म्हणणार मी, अपेंड चाइल्ड म्हणणार. येस, म्हणजे मला दिसतोय तो. तर नोडचं काय, माझ्या NTB नोड आहे.
ऍड झाला, दिसतोय हे बघा, टेक्स्ट आयडी टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे. पण चुकून मी तर काय केलं, तो टेक्स्ट घेतला. मला काय पाहिजे होता, इनपुट टाईप टेक्स्ट पाहिजे होता. ठीक आहे. सो मला इथे पूर्ण लिहावा लागेल तो इनपुट टाईप इक्वल्स टू टेक्स्ट. इनपुट टाईप टेक्स्ट किंवा कसं घ्यावा लागेल तो, त्याच्यासाठी मला ऑब्जेक्ट ऍड करावा लागेल पॅरामीटर मध्ये. इनपुट घ्यावा लागेल, त्याचा टाईप घ्यावा लागेल. ठीक आहे. ठीक आहे, मग मला ते करावं लागेल, तर तो करू शकतो मी. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा रिफ्रेश करतो. 1 बाय 1 करूयात परत. क्रिएट एलिमेंट, इनपुट. इनपुट क्लोज पण होईल ना, तर क्लोजची गरज आहे का? क्लोजची गरज नसते त्याला, पण ते क्लोज पण तयार करेल. मग अवघड होईल त्याचं. ठीक आहे, मग एक काम करतो, टेक्स्ट एरिया तयार करतो ते. ठीक आहे, टेक्स्ट एरिया. बाकी सगळं सेमच ठेवतो. ठीक आहे, याला आयडी पास करतो. याच्यात एक टेक्स्ट बॉक्स तयार, टेक्स्ट एरिया पण आहे. सेट ऍट्रिब्यूट दिला. त्याच्यानंतर पीआर सेट केला आणि पीआर मध्ये अपेंड केला. हे बघा, आला टेक्स्ट बॉक्स वरती. आता एवढंच नाही, तुम्ही पुन्हा पुन्हा जर हे ऍड केलं तर पुन्हा पुन्हा तो येत राहील. आता हा वन आहे तर हा वनच आहे. ठीक आहे, मी दुसरा ऍड करतो याच्यात, जसं की टेक्स्ट बॉक्स 2. ठीक आहे. नाही पण मला परत वन पासून तयार करावं लागेल एनटीबी साठी. एनटीबी 2 घ्यावा लागेल. त्याच्यानंतर एनटीबी 2 टेक्स्ट बॉक्स 2. त्याच्यानंतर पीआर आहे माझ्याकडे, तिथे एनटीबी 2. 2 टेक्स्ट बॉक्स आले माझ्याकडे. म्हणजे मला पाहिजे तसं मी बनवू शकतो. मग मला काय करावं लागेल, आता हाच कोड मी काय करतो, सिम्पली कॉपी करून घेतो कुठपासून, ह्या एनटीबी पासून इथून इथपर्यंत. ठीक आहे, मला बनवताही येतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. सो क्रिएट चाइल्ड, चाइल्ड होतं ना ते, क्रिएट एलिमेंट, सॉरी विसरलो. क्रिएट एलिमेंट टेक्स्ट एरिया. ठीक आहे. टेक्स्ट एरिया म्हणजे मल्टी लाईन टेक्स्ट बॉक्स येतो खऱ्या अर्थाने टेक्स्ट एरिया मध्ये. आणि त्याचे ऍट्रिब्यूट पण सेट करतो, न्यू टेक्स्ट बॉक्स डॉट सेट ऍट्रिब्यूट ब्रॅकेट आयडी कॉमा ऍड्रेस. त्याच्यात प्लेस होल्डर पण सेट करता येतो तुम्हाला. ठीक आहे, इथं सेम याला कॉपी करतो मी, असं ऍड्रेस असं टाकतो, इथं टाकतो मी प्लेस होल्डर. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू वॅर pr इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, काय येतो, टेक्स्ट बॉक्सेस. आणि सिम्पली pr मध्ये काय करतो, अपेंड चाइल्ड बनतो न्यू टेक्स्ट बॉक्सला. झालं. पण हे कधी काम करेल, जेव्हा मी बटनला क्लिक करेल. बघा. ठीक आहे. सो बटन इव्हेंट माझी पाहिजे तशी ट्रिगर करता येते मला. पाहिजे तेवढं मी याच्यात ऍड करेल, पाहिजे तेवढं मी त्यात घेत जाईल. रिमूव्ह करायचे असतील तर ऑब्व्हियसली रिमूव्ह चाइल्ड, अपेंड चाइल्डच्या ऐवजी. ठीक आहे, तुम्हाला ते रिमूव्ह पण करता येईल. एखादा एक्स्ट्रा ऍड झाला असेल तर त्याचा आयडी चेक करायचा. आता डायनेमिक आहे ना, डायनेमिक म्हणजे काय, मला इथे आयडी दिलेली आहे, ह्या आयडीला तुम्ही ऍरे मध्ये पण पास करू शकता. त्याचा आयडी उचलायचा, ज्याच्यात तुम्ही क्लिक करताय त्याचा आयडी पण घेता येतो. जसं मी क्लिक केलं तर त्याचा सेट फोकस होतो. जो सेट फोकस आहे इथं जसा क्रिएट केला तसा रिमूव्ह म्हणून, तर याचा आयडी मला मिळाला ह्या टेक्स्ट बॉक्सचा. इथं मी काय म्हणेल रिमूव्ह, तर जो सिलेक्टेड आहे तो रिमूव्ह होऊन जाईल. तर रिमूव्ह करताना काय, रिमूव्ह चाइल्ड म्हणता येतं फक्त. जो करंट आहे तुमचा तो रिमूव्ह करता येतो तुम्हाला पॅरेंट आयडी मधून. ठीक आहे. म्हणजे डायनेमिक एलिमेंट क्रिएट पण करता येतात, असं काही नाही. आणि जावा स्क्रिप्ट जे म्हणतो ना आपण, जावा स्क्रिप्ट नवीन सर्व्हर्स आलेले, जेएस, नोड जेएस, व्ह्यू जेएस, अँगुलर जेएस, हे क्लायंट साईडला रन होतात म्हणून ते जास्त फास्ट आहे. कारण फास्ट काय, कारण त्याला सर्व्हरची कंपायलेशनची प्रोसेस वगैरे करत बसण्याची गरज नाही पडत. व्हॅलिडेट करत नाही, ऑब्जेक्ट डायरेक्टली क्लायंट साईडलाच रेंडर करतो कधी. त्यामुळे तो एक बेनिफिट जास्त मिळतो आपल्याला. ठीक आहे.
काही डाऊट्स कुणाला, काही अडचण? सर ते व्यार कशासाठी वापरलं जातं? व्हॅर हा व्हेरिएबल टाईप साठी असतो. आपण कसं इंटेजर, फ्लोट वापरतो प्रोग्रामिंग मध्ये, तसं वेब साठी व्हॅर वापरतात इन जनरल. म्हणजे त्याचा डेटा टाईप हा फिक्स नसतो म्हणून. ओके. आणि पीआर डॉट सर ते अपेंडच कोणतं पीआरचं ना, हा पीआर म्हणजे माझ्यासाठी पॅरेंट आहे. पॅरेंट म्हणजे माझा हा जो टेक्स्ट बॉक्स आहे, मी ह्या div टॅगला पूर्णपणे पॅरेंट म्हणून कन्सिडर केलं. याला माझ्यासाठी तो पॅरेंट झाला म्हणून मी त्याला पीआर दिलं. एक नावं काही पण चालतात तुमच्या गरजेप्रमाणे असे. ओके. तिथे जर आयडी दिली नाही तर क्रिएट होत नाही का सर? इथे हा आयडीचा म्हणताय का तुम्ही, सेट ऍट्रिब्यूट 23 लाईन नंबर? हा. नाही असं काही नाही, तरी क्रिएट होतो पण विदाऊट आयडी क्रिएट होईल. आता माझ्याकडे कसं आहे, सध्या आयडी दाखवतो आहे, मला सोर्स कोड मध्ये दाखवतो तुम्हाला. कंट्रोल यू, नाही तो डायनेमिक आहे ना, सॉरी. डायनेमिक असं होतं त्याचा क्रिएटच करणार नाही. बट ठीक आहे, याच्यात मी राईट क्लिक मध्ये इन्स्पेक्ट एलिमेंट म्हणून बघतो. हे बघा दिसतात आयडी, तो विदाऊट आयडी क्रिएट करेल, पण करेल असं नाही, पण तो करतो. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. यस, एनिथिंग एल्स? कुणाला काही अजून डाऊट्स यात? आपण उद्याच्या सेशन मध्ये मग जीडीबीसी घेणार आहेत आता. तर आता तुम्हाला हँडलिंग माहित झालंय कंट्रोल्सची कशी आहे, काय आहे, त्याला स्टायलिंग कसं करायचं ते पण माहिती आहे. फक्त आता मी बुटस्ट्रॅप शिकवणार तुम्हाला आणि डायरेक्टली जीडीबीसी कडे जाणार. तर आज बुटस्ट्रॅप नाही घेत मी, इश्यू इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे, कारण त्याला वेळ पण जाईल थोडासा. एवढा नाही जाणार ऑब्व्हियसली, 1 तास नाही जाणार, बट जाईल. ठीक आहे, त्यापेक्षा मग आपण ते उद्याच घेऊ, कारण अर्धा हजार उद्यापेक्षा ते सिम्पली उद्याच घेऊयात आपण. बुटस्ट्रॅप डिझाईन फ्रेमवर्क, सीएसएस. म्हणजे ज्याला कोणाला माहित असेल नसेल त्यांना ते माहिती होऊन जाईल. आणि सायमल्टेनियसली आपण जे डीबीसी पण घेणार. सेशन हे स्टॉप